दरम्यान साहित्य संमेलनातच एका साहित्यिकाची गळचेपी झाल्याचा प्रकार उघडकीस आला। साहित्य संमेलनात चपराक या साप्ताहिकाचे अंक जप्त करण्यात आले। साप्ताहिकातील श्रीपाल सबनीस यांचा चेहरा आणि मुखवटा या लेखावर संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी आक्षेप घेतल्यानं आयोजकांनी हे अंक जप्त केलेले आहेत। याबाबत चपराकचे संपादक घनश्याम पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रकाश दांडके यांनी। साहित्य संमेलनातील साहित्य चपराक या साप्ताहिकाच्या स्टॉलवर आता आपण आहोत। हाच तो अंक आहे की जो आयोजकांनी इथे ठेवू दिला नाही असं या साप्ताहिकाचे संपादक घनश्याम पाटील यांचं म्हणणं आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमका काय प्रकार घडला। पाटीलजी, हा अंक तुम्हाला इथे ठेवू दिला नाही असं तुमचं म्हणणं आहे। कोणी तुम्हाला हा ठेवण्यास मज्जाव केला? होय सर, आज संमेलनाच्या अध्यक्षांच्या विरुद्ध त्यांचा बुरका फाडणारा लेख आम्ही या अंकामध्ये लिहिला आहे। संमेलनाच्या निमित्ताने काही व्यंगचित्र यामध्ये प्रकाशित केलीत। तर आज सकाळीच संयोजकाच्या वतीनं कुलकर्णी नावाचे गृहस्थ त्यांच्या कार्यकर्त्यासह आले आणि आमचे चपराक मासिकाचे जेवढे अंक होते ते सगळे जप्त करून ते त्यांच्यासोबत नेलेले आहेत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटलेला आहे। कालच अध्यक्षांनी सांगितलं की लोकशाहीचा चौथा स्तंभ संपलेला आहे आणि तिरडीची फक्त एक काडी राहिली आहे, त्याला काठी सुद्धा नाही। तर मला असं वाटतंय की या तिरडीवर आता स्वतः अध्यक्ष झोपलेत की काय, कारण एकीकडे तावातावाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी बोलायचं आणि दुसरीकडे आमचे अंक मासिकाचे जप्त करायचे, तर हे अगदी आश्चर्यकारक आहे आणि दुर्दैवी आहे। नेमका हा प्रकार कसा घडला ते आपण जाणून घेऊया। तर संयोजक आले तेव्हा तुम्ही स्टॉलवर होतात, काय घडलं तेव्हा? मी स्टॉलची मांडणी करत होतो। संयोजक 5-6 जणांची त्यांची टीम आली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला तो अंक पाहायचा आहे, 2 अंक द्या। त्यांनी तो अंक पाहिला आणि सांगितलं हा अंक तुम्हाला इथं ठेवता येणार नाही, संमेलनाच्या विरोधात आहे आणि हा जेवढा अंक असेल तो सर्व आम्हाला द्या, आम्ही तो घेऊन जातो आणि संमेलनानंतर त्याचं काय करायचं ते पण पाहता येईल। तुम्ही याला लेखाला नाव दिले चेहरा आणि मुखवटा। तर श्रीपाल सबनीस यांच्या प्रचार मोहिमेतही तुम्ही सहभागी झाला होता असं तुम्ही म्हणता। नेमकं तुमचा चेहरा आणि मुखवटा तुम्हाला कसा जाणवला? मी श्रीपाल सबनीस यांच्या सोबत निवडणुकीमध्ये काम होतो। मागची 3 वर्ष ते आमच्या चपराकला सल्लागार म्हणून होते। निवडणुकीच्या त्यांच्या अर्ज भरतानाच्या पहिल्या पत्रकार परिषदेला मी साहित्य परिषद व्यासपीठावर उपस्थित होतो। त्यानंतर त्यांच्या घरी त्यांनी सुधीर भोंगांच्या पाया पडून त्यांना सांगितलं की आज मी तुमच्या पाया पडतोय आणि तुम्हाला नमस्कार म्हणजे हा शरद पवारांना नमस्कार आहे आणि आज तुम्ही मला अध्यक्षपदाची भीक माझ्या पदरात घाला। तर अध्यक्षपदासाठी उभे राहिलेल्या एका साहित्यिकाचं हे हिडीस रूप बघून त्याच दिवशी मी त्यांची माझ्या सल्लागार पदावर सुटका केली, त्यांचं नाव कमी केलं आणि त्यानंतर माझे सगळे अनुभव आहेत ते मी या अंकामध्ये मांडलेले आहेत आणि त्याची आज अशा प्रकारे मुस्कटदाबी सुरू आहे। तुम्हाला काय वाटतं की हा लेख ते स्वतः इथे अध्यक्ष आहेत आणि अध्यक्षाच्या विरोधातला साप्ताहिक आयोजकांनी तुम्हाला ठेवू दिलेला नाही, तर हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तुम्हाला गदा आली असं तुमचं म्हणणं आहे? निश्चित आहे, काय शंकाच नाही। जर त्यांनी आमचे अंक जप्त केले, हा अंक जप्त करण्याचा मुळात त्यांना अधिकार आहे का? मी चपराकचं जे ग्रंथदालन इथं आरक्षित केलेलं आहे त्याचे रीतसर पैसे भरलेले आहेत, त्याची पावती माझ्याकडे आहे। माझ्या प्रकाशनाची सगळी प्रकाशनं इथं विक्रीसाठी उपलब्ध करून देणं हे प्रकाशक म्हणून माझं कर्तव्य आहे। तर अशा पद्धतीने जर ते वागत असतील तर ह्याचा निषेध केलाच पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, यामध्ये मी फक्त अध्यक्षाविषयी जे अनुभव आहेत ते सगळे ठामपणे आणि प्रामाणिकपणे मांडलेले आहेत। इथं मी आयोजकाची कुठेही बदनामी केली नाही। मागच्या वर्षी जेव्हा गुमानला साहित्य संमेलन झालं तेव्हा प्रकाशक परिषदेने या संमेलनावर बहिष्कार टाकला। त्यावेळी मी एकमेव प्रकाशक होतो की मी सांगितलं होतं की आफ्रिकेच्या जंगलात जरी अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं तरी आम्ही तिथे जाणार आणि त्याच न्यायानं यावर्षी आम्ही इथं स्टॉल लावलेला आहे। साहित्य संमेलनाला आमचा सदैव पाठिंबा आहे। प्रकाशक या एक महत्त्वाचा घटक असतो, आम्ही त्यामध्ये कायम सहभागी झालो आहोत, यापुढेही सहभाग होऊ। मात्र अशा पद्धतीनं कुठलाही दादागिरी दडपशाही आम्ही खपवून घेणार नाही, ह्याचा सगळे चपराकच्या परिवारासह आम्ही ठामपणे याला सामोरे जायला तयार आहोत। एकंदर साहित्य संमेलन आणि वाद हे सुरूच राहत आहे असं दिसतंय। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही आता इथं मुद्दा उपस्थित झालेला आहे। आयोजकांची भूमिकाही आपण जाणून घेणार आहोत। कॅमेरामन विद्याधर चिरकेसह प्रकाश दांडके, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।